जेव्हा ओव्हर बुलेटचं क्रँकेस तुम्ही जेव्हा असेंबल करत असाल, इंजिन असेंब्ली करत असाल, तेव्हा या थ्रेड्सला ह्याचे जे स्टड्स आहेत, इंजिन स्टड्स जे आहेत, त्याला तुम्ही अँटी सीज ग्रीस जे आहे ते लावणं जरुरी आहे. म्हणजेच नेक्स्ट टाइम जर मेंटेनन्सला इंजिन खोलणार असाल तर ते सिम्पल ओपन होतं. अदरवाईज थ्रेड्स जे आहेत जॅम होतात, म्हणजे टाईट होऊन बसतात. दुसरी गोष्ट, याच्यावरती जो येल्लो कोट आहे याला पॅसिव्हेशन म्हणतात. ॲल्युमिनियम ॲलॉय आणि हा जो येल्लो कोट आहे MS स्टड्सवरती जो केलेला असतो त्याला एक डिपॉझिशन येतं, एक टाईपचं डिपॉझिशन होतं. तर डिपॉझिशन एकमेकांबरोबर जर मिक्स झालं तर हे स्टड्स जॅम होतात, लॉक करतात क्रँकेसला जर लॉक केलं तर नेक्स्ट टाइम मेंटेनन्सला तुम्हाला जर क्रँकेस दोन्ही ओपन करायचे असतील तर इथल्या त्या डिपॉझिशनमुळे क्रँकेस जी आहे ही जॅम होऊन बसते, लॉक होते. त्याच्यामुळे तुम्हाला गरम करून काढायला लागते, क्रँकेस जी ती गरम करायला लागते आणि स्टड्समधनं ती तुम्हाला ओपन करायला लागते. तर त्याच्यासाठी तुम्हाला अँटी सीज ग्रीस या सरफेसवर पण लावणं जरुरी आहे, जेणेकरून मेंटेनन्सला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही फ्युचरमध्ये.